तर मला इथं ॲडमिट केल्यानंतर सगळेजण एक एक करून मला भेटायला आले. तर माझा हा व्हिडिओ बघून मलाच कसं तरी वाटतं. हा व्हिडिओ आमच्या वहिनींनी शूट केला. त्या दिवशी रात्री त्या माझ्यापाशी थांबल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझी आई सकाळी लगेच आले, गाडीला बसली आणि दुसऱ्या दिवशीपासून आई थांबली. मुलगी पण आली होती, माझी नणंद आली होती पुण्याहून मला भेटण्यासाठी, माझे दीर आले होते, माझ्या मामाचा मुलगा पण आला होता. सगळे मला भेटून, ज्याला जमलं नाही त्यांनी कॉल केले. माझ्या मैत्रिणींना माहिती नव्हतं मी हॉस्पिटलाइज आहे म्हणून. नंतर माहिती झाल्यानंतर त्या मला घरी भेटायला आल्या. याच्यानंतर पुढे त्या कशा आल्या होत्या काय तेच तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये. तर इथं मी सांगत होते आता माझी तब्येत बरी आहे. ॲनिव्हर्सरी झाल्यानंतर मला खूप त्रास झाला ते मी सांगत होते. आणि आयुष्यात खरंच अशी चांगली माणसं आहेत ना, त्यामुळेच आपण चांगले आहोत. वाईट बोलणारे तर खूपच असतात, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. जे आपल्याशी चांगलं वागतात, चांगलं बोलतात, नेहमी आपण पॉझिटिव्ह विचार करायचा, पॉझिटिव्ह राहायचं. आता स्वतःसाठी तर असं ठरवलं आहे, कोणी काही म्हणू आपण चांगलं राहायचं. दुसऱ्या दिवशी आईने घरी सोडल्यानंतर चांगला छान असा स्वयंपाक केला. सगळ्यांसाठी मटण आणलं होतं. म्हटलं तुम्ही सगळ्यांनी मटण खा. मी डाळ भात खाल्ला. आईने एवढं कष्टाने स्वयंपाक केला. सगळेजण जेवले. मी इथं आराम करत होते. नंतर आल्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत, बघू आता कधी येतात. तर मी त्यांचीच वाट बघते, मला भेटायला आणि भेटायला तर खूप दिवस झाले येणार होत्या. हे घ्या सगळ्या आल्यात आणि का दारात थांबले या. काय कशीच पायल? छान छान छान. तू कशीस? मी पण मस्त. बरं झालं सगळ्याजण इथे आल्यात. थँक्यू. काय म्हणते वैशाली, बरी आहेस का? हा मस्त आहे मस्त आहे. काय दवाखाना लावलास? काय माहिती. नाही ग, बरी आहेस ना आता? बस ना, आता बरं वाटतंय बस. का हा हा. पायल तू कशी आहे बेटा? बरी मस्त आहे. तुम्ही आले मला भारी वाटलं माहितीये का. मग म्हणजे काय येणारच ना बाई. पावसामुळे आम्ही आम्ही, हा. पावसामुळे आम्ही लेट झालो. आमचं सारखंच चालेल. आम्ही रोजच म्हणत होतो जायचं वैशाली भेटायला, पाऊस येऊन देईल तेव्हा ना. आईचं ऑपरेशन झाल्यापासून मला खरंच फोन येत होते ह्या सगळ्यांचेच की आम्ही येणार आहे, पण काही योग येत नव्हता. तर मग त्यासाठी मी बी आजारी पडले. हो, म्हणून लवकर यावं मी पण आजारी पडले. मग सगळे सोबतच आले. आम्ही लगेच एक दोन वेळा तुझ्या मिस्टरला पण विचारलं गार्डन, हा विचारलं ना. हा वैशाली बरी आहे का, पायल बरी आहे का. पायल कशी खाली मान घालून नाही, बसली? काल मी पालखीला गेलेले ना, काल पालखीला वारीला चालायला, तर तुला फोन केलेला तू उचलले. हा उचलत. आज काल बरं होतं ना म्हणून. हा केला होता ना फोन. यांनी पण केलता फोन, सगळ्यांनी मेसेज केला होता. यांनी पण मेसेज केला होता. मी फोन करण्याच्या स्थितीतच नव्हते, माझी एवढी हालत झाली होती. आता खाऊन पिऊन तब्येत व्यवस्थित कर. हा मी फोन करण्याच्या स्थितीतच नव्हते, माझी तशी अवस्था नाही, झाली. खरी गोष्ट आहे. बरोबर आता आहे. आहे सगळे व्यवस्थित. तुम्ही सगळे आले, सगळ्या मला गार्डनच्या मैत्रिणी खरंच लय सपोर्ट करतात, त्याबद्दल खरंच त्यांचं धन्यवाद. जेवढं मला मैत्रीची तेवढं- ऊर्जा, काही हा मैत्रीच्या ऊर्जेने बरं वाटतं. ते बरं आले तर वाटतं. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. अगदी अगदी अगदी. मला माहित नाही ते. येते. तर हे आमचा ग्रुप आणि हे आमचं प्रेम आहे खरंच. अशीच हसत राहा. चला सगळ्या आल्या त्याबद्दल धन्यवाद. एक फोटो निघू काढू का? पाहिजे. काळजी घे, काळजी घे. आता येऊ, चांगल्या ह्याच्यात परत भेटायला येऊ. हा आहे ना. मैत्रीचं प्रेम असंच राहू द्या. आणि आता मी पण लवकर गार्डनला येईन. आता जरा वातावरण वाट कमी बघते. झालं. हा नाही, एक्सरसाइज झाली ना. या आहेत त्या माझ्या मैत्रिणी. यांच्यामुळे मला आणखीन एक छान नवीन अशा ऊर्जा मिळते आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दुगणित होतो. यांनी मला खरंच घराच्या बाहेर शिकवलं कसं वागायचं, कसं बोलायचं, कुठं जायचं, प्रवास करायचा, सहन करायचा, त्याच्यामध्ये थोडीशी ताकद आण, तुझ्यामध्ये थोडीशी पॉवर आण. यांच्यामुळं खरंच मला विल पॉवर मिळाली आहे आणि मी त्यांच्यामुळंच खरंच जास्त स्ट्रॉंग झाले आणखीन. आणि दुःख आलं तर त्याला घाबरायचं नाही. या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असल्यामुळं मला खूप छान आईसारखं प्रेम, बहिणीसारखी माया लावतात. त्यामुळे यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.